नमस्कार. लक्षवेधीमध्ये स्वागत. अधिवेशन सुरू आहे, विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झालेली आहे. विधान परिषदेतला तिढा जो आहे तो सुटलेला आहे. 2 ते 3 दिवस म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी चर्चा करा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा अशी मागणी केली होती. ती आज पूर्ण करण्यात आलेली आहे. पण 3 दिवस मात्र विधानसभेचं कामकाज हे गोंधळामध्ये सुरू होतं. एकूणच शिवसेना असो, भाजप असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, सर्वच पक्ष शेतकऱ्यांच्या बाबतीत पोट तिडकीने बोलत आहेत असं चित्र पाहायला मिळतं आहे. पण हे खरं आहे का? कारण याचं कारण असं आहे की जर शेतकऱ्यांच्या संदर्भात चर्चा करायची होती तर अशा प्रकारचा गोंधळ झाला नसता. सरकारने चर्चा स्वीकारली असती, विरोधकांनी आरोप केले नसते आणि चर्चेला सुरुवात झाली असती. पण सलग 3 दिवसानंतर ही चर्चा सुरू आहे. एकीकडे सत्तेमध्ये राहायचं आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज मुक्तीची भाषा करायची असेही प्रकार सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वेगवेगळी विधानं येत आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही वेगळी विधानं येत आहेत. पण सर्वच जण शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 2 पैसे जावेत, दुबार पेरणीचं संकट दूर व्हावं अशा प्रकारचे वक्तव्य करतात. पण प्रत्यक्षात विधिमंडळात मात्र काय चित्र आहे याविषयी मी चर्चा करणार. या चर्चेत सहभागी होत आहेत तुकाराम काथे, शिवसेनेचे आमदार आहेत, राजू वाघमारे प्रवक्ते काँग्रेस पक्षाचे, देवयानी फरांदे भाजपच्या आमदार या चर्चेत सहभागी होत आहेत, जयदेव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या चर्चेत असतील आणि त्याचबरोबर किरण तारे ज्येष्ठ पत्रकार या चर्चेत सहभागी होते. एक छोटा रिपोर्ट पाहूयात आणि चर्चा करू. राज्यावर याही वर्षी अस्मानी संकट आलंय. खरीपाची पेरणी काही भागात पूर्ण झाली, पण तीही आता करपू लागली आहे. इकडं शेतकरी संकटात सापडलाय, सरकारकडून मदतीची अपेक्षा करतोय आणि तिकडं विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खल सुरू आहे. कालपर्यंत सभागृहाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी आज काही वेळ कामकाजात सहभाग घेतला, तर विधानसभेमध्ये विरोधकांमध्ये फूट पडल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या सदस्यांनी या मुद्द्यावरून सभात्याग केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कर्जमाफी करण्याची मागणी लावून धरतायत, तर सत्तेत राहूनही शिवसेना सुद्धा कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. वेळ पडलीच तर पुन्हा कर्ज काढा, पण शेतकऱ्याला कर्जमुक्त जरूर करा असा आग्रह शिवसेनेनं धरलाय. सर्वच पक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही देत आहेत. पण अजून ठोस अशी कोणतीही मदत जाहीर केली गेली नाहीये. जो बळीराजा संकटात सापडलाय त्याला मदत तर केलीच पाहिजे, पण ज्या पद्धतीनं याचं राजकारण होतंय त्यावरून बळीराजाच्या दुःखाचं राजकारण तर होत नाही ना असा प्रश्न पडतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या दुःखाचं राजकारण होतंय का ही महत्त्वाची चर्चा मी करतोय. मी तुकाराम काथे यांच्याकडे जाण्याच्या आधी उदय सामंत जे शिवसेनेचे आमदार आहेत ते काय म्हणतात. उदय सामंत काय मागणी करतात? आज त्यांची मागणी विधिमंडळात गाजली होती. ती मागणी काय आहे नेमके हे ऐकूयात. उद्धव ठाकरे यांनीही कर्जमुक्तीची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे काय म्हणतात ते ऐकूयात. शेतकऱ्यांचं कर्ज एकदा तुम्ही त्यांना कर्जातनं मुक्त केल्यानंतर शेतकरी जरा पुन्हा थोडासा अगदी ताट नसलं तरी थोडासा उभा राहू शकतो आणि त्याच्यानंतर पुढे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन हे आपल्याकडनं व्हायला पाहिजे. 1 लाख कोटी रुपये कर्ज उचला आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. फरांदे ताई, मला हे सांगा की तुमचं सरकार आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री असं म्हणत होते की कर्जमुक्ती करण्याची आवश्यकता नाही, आपण दुसरा मार्ग काढू. आज तुम्ही चर्चेला तयार झालात, म्हणजे याचा अर्थ काय काढायचा? शिवसेनेने ही श्रेय घेतलं आहे कारण त्यांना खूप पोट तिडकीने हे प्रश्न मांडले म्हणून? हा विषय श्रेयवादाचा नाहीये. शेतकऱ्यावरती आज अस्मानी संकट आलेलं आहे. दुबार पेरणीचा प्रश्न आज महाराष्ट्राच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीमधून शेतकरी हा महाराष्ट्रामधला उभा राहणार नाहीये.
माझा प्रश्न पहिल्यांदा विरोधकांना असा आहे की दुबार पेरणीचे संकट असताना सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये जे लोकशाहीचं सर्वोच्च असं मंदिर आहे ह्या ठिकाणी येऊन चर्चेमध्ये सहभागी होण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या बाहेर बसून त्याला एक कॉलेजचा कट्टा केला. विधिमंडळामध्ये बसून अत्यंत चांगल्या पद्धतीची चर्चा करता आली असती. 15 वर्ष हे राज्यकर्ते होते. फक्त 2008 मध्ये 2009च्या निवडणुका सामोऱ्या ठेवून त्यांनी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. आज खरं जर शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल, आज आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज फरांदेजी हा कट्टा तुम्ही होऊन का दिला? नाही, कट्टा होऊन का दिला? तुमच्या आता सत्ताधारी पक्ष तुमचा आहे ना. आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगते की कट्टा आम्ही होऊ दिलेला नाहीये. आमचे प्रकाशजी मेहता जे आहे संसदीय मंत्री त्यांनी विनंती केली, अध्यक्ष महोदयांनी विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील विनंती केली की आपण सभागृहामध्ये या चर्चेतून आपण प्रश्न सोडवूया. परंतु केवळ टीव्हीचे कॅमेरे समोर लागलेले होते आणि टीव्हीचे कॅमेरे समोर असताना हे आंदोलन करायचे, टाळा वाजवायचे आणि कॅमेरे गेले की हे चिक्की खात बसत होते. अशा पद्धतीचं चित्र उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. हे काही शोभणारं नाहीये. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ते सत्तेमध्ये ठीक आहे देवयानीजी थांबा. तुकाराम काते मला सांगा, नाही तुकाराम काते मला हे सांगा की तुम्हाला विधिमंडळात मागणी का करावी लागली? 1 लाख कोटी रुपये कर्ज काढा, तुमचं सरकार आहे. आता देवयानी या म्हणतात की आम्ही तर चर्चेला तयार होतो. तुम्ही का आज मला काल ते गुलाबराव पाटील खूप पोटतिडकीने बोलत होते, तुम्ही आज सगळा गोंधळ घातला म्हणण्यापेक्षा तुम्ही आपली मागणी लावून धरली. काय झालं म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत काय झालं? का त्याची गोंधळ काय घातलेला नाहीये, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्हाला प्रतिक्रिया का द्यावी लागली? तुमचं सरकार आहे, तुम्ही आतमध्ये बसून बोलायला पाहिजे, बाहेर का बोलता? बोललो आम्ही आतमध्ये सभागृहातच बोललो आणि मागणी केली की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हे व्हायलाच पाहिजे आणि झालंच पाहिजे. ह्याचं काय शेतकरी आज दुबार पेरणी करणार आहेत. दुबार पेरणी करून आज जर पाऊस पडला नाही तर खूप त्यांचे हाल होणार आहेत. आणि आता ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यात आणखीन काही भर होऊ नये म्हणूनच आम्ही मागणी करतोय की कुठल्या परिस्थितीत शेतकरी हे कर्जमुक्ती व्हायलाच पाहिजे. पण तुम्ही सत्तेत असून मागणी करतात, मला काय कळत नाही. मागणी तुम्ही काय मागणी करताय? तुम्ही द्यायला पाहिजे, खिशात हात घालायचा आणि द्यायचं. मागणी करतोय म्हणजे सांगतोय आम्ही की बाबा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगतोय की आपण करा, पुढाकार घेऊन आपल्या शेतकऱ्यांना जगवा. चला ठीक आहे. राजू वाघमारे, म्हणजे विरोधकांनी कट्टा केला होता, म्हणजे तुम्ही फक्त नावाला शेतकऱ्यांच्या बाजूने आहात, तुमच्या मनात मात्र काही नाहीये, सरकारला ही चर्चा करायची होती असा आरोप करतायत. कसं आहे, बीजेपीचं खरं स्वरूप आहे ते आम्ही दरवेळी सांगत आलो की खोटं बोला आणि रेटून बोला. जर सरकारला चर्चा करायची होती तर मग ज्यावेळी सभागृहामध्ये पटलावर विषय ठेवला जातो त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा विषय त्यांनी ठेवायला पाहिजे होता. तो त्यांनी ठेवला नाही. ज्यावेळी रविवारी मुख्यमंत्री बाहेर म्हणाले अधिवेशनाच्या आधी, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आहे की कर्जमुक्तीचा विचार तसा पूर्णपणे काय आम्ही करणार नाही म्हणून. मग ज्यावेळी तुमचे बाहेरची स्टेटमेंट तुमची तेच सांगते, सभागृहाच्या पटलावर तुम्ही विषय ठेवलेला नाही. आज मग ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर विरोधक म्हणून ज्यावेळी आम्हाला सरकारचं लक्ष वेधून घ्यायचंय की जे सरकार झोपलेलं आहे आणि झोपलेल्याला तुम्ही उठवू शकता, यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, यांना उठवणार काय? यांना उठवण्यासाठी त्यांना कळणाऱ्या भाषेमध्येच तुम्हाला सांगावं लागेल या महाराष्ट्रासमोर की तुम्ही काय करताय. अहो 40% आत्महत्या वाढलेल्या आहेत. 7 महिन्यामध्ये 1800 आत्महत्या झाल्या. म्हणजे आमदार ताईंना मला सांगायचं आहे की रोज 9 आत्महत्या होत आहेत. मग अजून असे किती शेतकरी रोज मेले पाहिजेत की सरकारला जाग येईल आणि त्याच्यावरची चर्चा विधानसभेमध्ये करण्यासाठी ते उत्सुक होतील. ते झालेले नाहीत. आणि हे झालेले नसल्यामुळे विरोधकांनी जी भूमिका घेतली त्याचा परिणाम म्हणून शेवटी कलम 293 अन्वये जेव्हा आज सरकारला जेव्हा ती चर्चा करणं भाग पडलं तेव्हा ही चर्चा झाली. नाही तर तोपर्यंत आम्हाला यांनी दिलेली चिक्की, यांनी दिलेल्या खोट्या डिग्र्या आणि कर्जमुक्ती याच्यावरच बोलणं भाग होतं. कारण यांना जाग येत नव्हती, यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. म्हणजे बीजेपीची कातडी एवढी जाड झालेली आहे की त्यांना कितीही लोक मरोत, मुंबईत 105 जण मेले, कोण बीजेपी वाला तिकडे आला नाही. देवयानी जी बोला. ठीक आहे.
देवानीजी बोला आता. तो नाही राजू वाघमारेंचं हे सगळं बोलणं हे पॉलिटिकल आहे. काँग्रेस पक्ष हा पूर्ण पॉलिटिकल स्टंट करतो आहे. तुम्ही बोलत होता तेव्हा मी शांत राहिले होते. तुमचं बोलणं मी शांतपणे ऐकून घेतले. आता माझं बोलणं तुम्ही ऐका. दुसऱ्या दिवसांपासून सभागृहाच्या पटलावरती 293च्या अन्वये सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा उपस्थित केलेली होती. जर दुसऱ्या दिवसापासून जर हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित झालेला होता तर माझा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रश्न आहे की ते विधिमंडळाच्या बाहेर बसून काय करत होते. जे कॉलेजचे विद्यार्थी कट्ट्यावर बसतात त्याच पद्धतीचा गोंधळ ते घालत होते. हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तुम्ही म्हणताय की आत्महत्या वाढल्या. 2 मिनिटं तुमच्याच प्रश्नाचं मी उत्तर देते. तुम्ही म्हणतात आत्महत्या वाढल्या. हे म्हणणं बरोबर नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनाच्या 404 योजना तुम्ही ज्या मंजूर केल्या, टेंडर काढली, परंतु त्या कुठल्याही योजना पूर्ण झाल्या नाही. आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांना जवळपास महाराष्ट्रामध्ये 80% जी शेती जी आहे कोरडवाहू आहे. पाऊस पडला तरच त्यांची शेती होऊ शकते. ह्याचं कारण काय? ह्याच्यासाठी काय भाजप जबाबदार आहे का? भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येऊन 8 महिने झालेले आहेत आणि 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जलयुक्त शिवाराची योजना मंजूर केली. 5,000 गावामध्ये ऐकून घ्या 5,000 गावांमध्ये आज 30,000 योजना शासनाच्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये आम्ही 5,000 गावं ही आम्ही सिंचनाखाली आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त तुमची भीक नकोय. फरांदेताई थांबा. त्यांना उभं राहायचं. त्यामुळे जे काही अपेक्षित आहे फरांदेताई, जलयुक्त शिवार तुमची योजना चांगली आहे, तुमच्या इतर योजना चांगल्या आहेत, त्याचं फळ कधी मिळणार आहे सांगा. आता आत्महत्या थांबणार आहेत का? काय यांना हेच कळत नाही. सरकार कसं 1 मिनिट वाघमारी थांबा. 2 मिनिटं. एकूण नाही आता आत्महत्या थांबत नाही म्हणजे हे तुम्ही केलेलं पाप आहे. या सरकारला थोडे दिवस काम करू द्याल की नाही? 15 वर्षामध्ये तुम्ही या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायला पाहिजे होता. ते तुम्ही करू शकले नाही. सिंचनाच्या योजना तुम्ही पूर्ण करू शकल्या नाही. 70,000 कोटींचा घोटाळा तुम्ही सिंचनामध्ये केला. हा घोटाळा जरी तुम्ही परत केला तरी आज शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त होईल. आज ठीक आहे. तुकाराम काते मला सांगा. आज महाराष्ट्रावरती 3 लाख तुकाराम काते मला सांगा. तुकाराम काते तुम्ही भाजप आणि तुम्ही आता सोबत आहात. कर्ज तुम्ही काते साहेब मला सांगा की आता 6 महिने 8 महिने झालेले आहेत. या 8 महिन्यात जे काम झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या असत्या, कमी करता आल्या असत्या? आत्महत्या जर का आघाडी सरकारने व्यवस्थित जर पाणी दिलं असतं आणि सरकारांचे जे शेतकऱ्यांचे जे शेती आहे ती शेती जर व्यवस्थित आली असती, 15 वर्षात जर यांनी चांगलं काम केलं असतं तर आत्महत्या कमी झाल्या असत्या. आज आम्हाला खाली 8 महिने 7 ते 8 महिने झालेले आहेत. ह्या 8 महिन्यात आम्ही काय करणार? शेतकऱ्यांना पाणी देणार की शेतकऱ्यांना काय करणार सांगा? तेच आहे की आम्ही काय हा 8 महिन्यात काय करू शकत नाहीये. तरी आम्ही करतोय शेतकऱ्यांसाठी. भाजप तुमच्या सोबत आहे ना. भाजप म्हणतात की जरा विचार करू, नंतर कर्जमुक्ती करू. तुम्हाला आताच का कर्जमुक्ती पाहिजे काते साहेब? कर्जमुक्ती आता करायलाच लागणार आहे. कारण का शेतकऱ्यांना ना पाऊस नाही, काय नाही, पाणी प्यायला नाही आहे. तर ही कर्जमुक्ती जरूर करणं गरजेचंच आहे आणि करायलाच पाहिजे ती. चला ठीक आहे. मी किरण ताळे यांच्याकडे जातो. किरणजी, तुम्ही ऐकलं म्हणजे मी भाजपच्या प्रवक्त्यांनी विचारलं, आमदारांना विचारलं, राजू वाघमारे आहेत. किरण, काय नेमकी परिस्थिती आहे? म्हणजे जलयुक्त शिवाराने म्हणजे पुढची जी लॉंग टर्म प्लॅनिंग आहे ती जलयुक्त शिवार आहे की आत्ता तात्पुरत्या लगेच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल? मला एक गोष्ट कळत नाही. म्हणजे आपल्या सगळ्या सन्माननीय राजकीय पक्षांना आणि त्यांच्या प्रमुखांना हा प्रश्न खरोखर कळलेला नाही आहे की प्रश्न कळलेला असून ते त्याच्याकडनं आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे विचलित करू बघतायत. प्रश्न आत्महत्यांचा आहे, मान्य. कुठल्याही व्यक्तीची आत्महत्या, तो शेतकरी असो किंवा आणि कोणी असो, ही दुःखदायक गोष्ट आहे. हे सगळं आपण सगळ्यांनी आधी मान्य करून घेतलं पाहिजे. ही सेन्सिटिव्हिटी लक्षात ठेवून आपण बोललं पाहिजे. मग कोणाविरुद्ध दोष द्यायचा तो नंतर आपण देऊया. त्याच्यात प्रश्न असा आहे, शेतकरी आत्महत्या आज का करतोय? कारण त्याला पर्यायी उत्पन्नाचं साधन नाही आहे. आज त्याच्या शेतीमध्ये जर काही पिकत नसेल तर त्या शेतीला जोडधंदा काय आहे का? त्या जोडधंद्याच्या आधारावर तो आपलं पोट भरू शकतोय का? अशी परिस्थिती आपल्याकडे नाही आहे. त्या शेतीला तुम्ही जोडधंदा का उपलब्ध करून देत नाही? दुष्काळाची परिस्थिती, आज दुष्काळ आहे, पुढच्या वर्षी पाऊस पडेल, 3 वर्षांतर कदाचित परिस्थिती आणखी वेगळी असेल.
पण त्या शेतीला जर जोडधंदा दिला तर त्याला उत्पन्नाचं पर्यायी साधन मिळेल. म्हणजे एक गोष्ट आम्हाला आपल्याला सगळ्यांच्या नजरेस आणून द्यायची आहे. उत्तर प्रदेशामध्ये बुंदेलखंड नावाचा जो एरिया आहे तिथे गेली 8 वर्ष दुष्काळ आहे. किती? 8 वर्ष. तिथे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही, कारण त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये का नाही? म्हणजे महाराष्ट्रात सिंचन. आता प्रश्न असा आहे ना की विधिमंडळातलं कामकाज जर पाहिलं आपण तर खरंच हे सगळे पक्ष एकत्र आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी, की आता आपलं स्वतःचं वेगळं राजकारण करायचंय? शिवसेना इकडे नाही, शिवसेना इकडे म्हणते 1 लाख रुपयाचं कर्ज काढलं पाहिजे, ती आहे सरकारमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आहेत की नाही हा लोकांना पडलेला प्रश्न आहे, कारण विधान परिषद वेगळं चित्र आहे, खाली वेगळं चित्र आहे. किरण तारे, मला सांगा की ज्या प्रकारे हा मुद्दा एकमताने पुढे जायला पाहिजे तसं चित्र पाहायला मिळतं? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर फक्त राजकारण करायचं एवढं ज्या राजकीय पक्षांना माहिती आहे त्याचं आपल्याला आत्ताच इथे चित्र बघायला मिळालं आहे. त्यामुळे या विषयावर हे लोक कितपत सिरियस आहेत याच्याबद्दल मला शंका आहे. कारण सिरियसनेस जर असता तर जेव्हा बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक होते त्या बैठकीमध्ये ठरलेलं असतं पहिल्या दिवशी कुठला विषय मांडायचा, दुसऱ्या दिवशी कुठला विषय घ्यायचा. आता राजू जे म्हणतात की सत्ताधारी पक्षाला गांभीर्य नाही, पण विरोधी पक्ष जेव्हा चहापानावर बहिष्कार घालतो तो सरकारशी चर्चाच करायला जात नाही, त्यावेळेला विरोधी पक्ष देखील सिरियस नाही हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. बिलकुल. चला ठीक आहे, म्हणजे चहापानावर बहिष्कार घातला पण दुसरीकडे म्हणायचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष करतोय. आज तिढा जरी सुटलेला असला तर लोकांच्या मनात प्रश्न आहे की हे अजूनही एकत्र आहे का? मी चर्चा सुरू ठेवणार एका ब्रेकनंतर.